हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत तिळाची वडी. त्यासाठी मी तीळ स्वच्छ धुवून घेतलेले होते माझ्याकडे. ते घेतलेत आणि ते कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये आपण तीळ भाजून घेऊया कमी फ्लेमवर. अशा प्रकारे कमी जास्त फ्लेमवर भाजून घ्यायचे छान तीळ. असा तडतड असा आवाज आला म्हणजेच तीळ छान प्रकारे भाजले गेले आहेत. छान असे खरपूस भाजून घ्यायचे आणि एका डिश मध्ये हे आता काढून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये शेंगदाणे घ्यायचे आणि ते पण छान भाजून घ्यायचे. शकता अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेतलेत. आता याचे आपण हे वरचे टर्फल काढून घेऊया. हे तीळ आपण आता मिक्सर मध्ये काढून घेऊया. तीळ आणि त्यासोबत आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आणि त्याच्यावरचे टर्फल काढून घेतले ते पण मिक्सर करून घेऊया. शकता अशा प्रकारे मी शेंगदाणे आणि तीळ मिक्सर करून घेतलेत. नंतर मी तर गूळ बारीक करून घेतलाय खिसून किंवा तुकडे करून घेऊ शकता तुम्ही. आणि ते कढई ठेवायची, गरम होऊ द्यायची आणि त्यामध्ये हा गूळ टाकून घ्यायचा. अशा प्रकारे गूळ थोडा मेल्ट होऊ द्यायचा. त्यामध्ये उगं थोडं पाणी टाकायचं. चाचणी होईल एवढंच पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. गूळ छान मेल्ट होते, त्याचा पाक बनतोय. त्याच्यामध्ये मी थोडीशी इलायची पावडर टाकली आहे, छान टेस्ट होती. झालं की हे कसं टेस्ट करायचं, एका वाटीत इथे मी पाणी घेतलंय आणि हे पाकाचं एक थेंब टाकून बघायचा. तो जर बुडाला गेला तर पाक आपला रेडी झालाय. बुडबुडे यायला लागले की आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि आपण जे हे तीळ आणि शेंगदाण्याचं पीठ केलेलं आहे ते टाकून ह्याला हलवून घ्यायचं. अशा प्रकारे सगळं असं एकजीव करून घ्यायचं, सगळीकडे हलवून घ्यायचं. यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया, म्हणजे छान खुसखुशीत आपल्या वड्या होतील. असं ताट किंवा जे तुम्हाला घ्यायचं ते घ्यायचं, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही खाली. आणि हे तूप असं सगळीकडे पसरवून घ्यायचं. आता हे जे बनवलेलं आपण सारण आहे ते आपण असं ताटावर टाकून घेऊया आणि एकसारखं त्याला पसरवून घ्यायचं. असं बघू शकता अशा प्रकारे मी सगळीकडे असं पसरवून घेतलंय आणि आता चाकूच्या साह्याने आपण त्याला छान असे वड्या पाडूया. अशा प्रकारे छान वड्या पाडून घ्यायच्या. बघू शकता किती छान प्रकारे आपल्या ह्या वड्या पडल्यात. जर तुम्हाला आवडलं असेल तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा की कसं झालंय. थँक्यू. तुम्ही बघू शकता किती छान आपली ही चक्की निघाली आहे. अशा आपण वड्या पाडून घेतल्यात, तर खायला पण एकदम खुसखुशीत झालीये. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा. थँक्यू.